राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणामध्ये राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी 29 जानेवारीला सुनावणी होणार आहे। 30 तारखेपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। अजितदादांसोबत केलेल्या आमदारांवरती कारवाई करण्याची मागणी केली गेलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणी संदर्भातली ही महत्त्वाची बातमी। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणामध्ये 29 जानेवारीला सुनावणी होणार आहे। 30 तारखेपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याच्या सूचना आहेत। यामध्ये काही आमदारांची उलट तपासणी सुद्धा केली जाणार आहे। अजितदादांसोबत केलेल्या आमदारांवरती कारवाई करा अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी आता आपण पाहतोय। महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू झालेली असताना 29 जानेवारीला पुढची सुनावणी होतीये। 30 तारखेपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। अजितदादांसोबत जे आमदार गेलेले आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याची शरद पवार गटाची मागणी आहे आणि या संदर्भामध्ये 29 तारखेला सुनावणी होणार आहे। 30 तारखेपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश आहेत। राष्ट्रवादी आमदार प्रकरणामधली महत्त्वाची सुनावणी सुरू झालेली आहे। 29 तारखेला सुनावणी होणार आहे राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणामध्ये आणि 30 तारखेपर्यंत ही सुनावणी पूर्ण करण्यास सांगण्यात आलेलं आहे। तशा सूचना करण्यात आलेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणी आमदारांच्या अपात्रता प्रकरणी ही महत्त्वाची सुनावणी सुरू झालेली आहे। राष्ट्रवादीकडून सुद्धा अजितदादांसोबत गेलेल्या आमदारांवरती कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। सुनावणी सुरू झाल्यानंतर शरद पवार स्वतः या विधानसभा अध्यक्षांसमोरच्या सुनावणीसाठी उपस्थित होते आणि आता 29 तारखेला पुढची सुनावणी होणार आहे। 30 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे सूचना देण्यात आलेल्या आहेत। अजितदादांसोबत गेलेल्या आमदारांवरती कारवाई करा अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आलेली आहे। आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। मीनाक्षी, अपडेट्स। नक्कीच आपण पाहतोय की राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी जी आहे ती सुरू झालेली आहे। एकूणच आपण पाहतोय की सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्या जी आहे ती महत्त्वपूर्ण सुनावणी होण्याची शक्यता आहे। कारण शरद पवार गटाचे जे आमदार आहेत जयंत पाटील यांनी अजित पवार गटाच्या सोबत गेलेले जे आमदार आहेत यांच्या अपात्रतेची कारवाई करण्यात यावी या संदर्भामध्ये अध्यक्षांना निर्देश द्यावे असं म्हणत एक याचिका जी आहे ती सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती आणि याचवरती आपण पाहतोय की कोर्टाने विधानसभा अध्यक्ष यांना 31 जानेवारीपर्यंत अपात्रते प्रकरणी निकाल देण्याचे सूचना देखील दिल्या होत्या। पण मात्र आपण पाहतोय की मागच्या 2 दिवसामध्ये जी सुनावणी झाली, जी साक्ष नोंदवण्यात आली, यामध्ये अनेक प्रकारच्या बाबी ज्या आहेत ते समोर आलेल्या आहेत। सोबतच अध्यक्षांच्या कामकाजाचा कोर्टाकडून जो काही आढावा आहे तो उद्याच्या दिवसाला घेतला जाऊ शकतो आणि याच अनुषंगाने आपण पाहतोय की उद्याची सुनावणी जी आहे ती महत्त्वाची आहे। कारण उद्या जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीत विधानसभा अध्यक्ष यांना वेळ पाहिजेला यासाठी काही बाबी ज्या आहेत महत्त्वाच्या या सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडल्या जातील आणि त्यावरतीच आपण पाहू शकतो की आमदार अपात्रतेच्या प्रकरणी आणखीन वेळ वाढवून दिला जातो की नाही विधानसभा अध्यक्षांना। आणि याच अनुषंगाने आपण पाहतोय की उद्याची सुनावणी जी आहे ती महत्त्वाची असणार आहे। सांगितलं जात आहे की 20 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे। मीनाक्षी, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।